चला तर आज मस्त लच्छा टिक्की बनवूया. 4-5 बटाटे घेतलेले आहे, त्याला साफ करून घेतले. खिसणीने खिसून घ्यायचं आहे. खिसून घेतल्यानंतर त्याला 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. 3 पाण्याने धुतल्यानंतर त्यानंतर तिसऱ्या पाण्यातच टोप गॅसवर ठेवा आणि साईडला सफेद फेस आला ना तेव्हाच गॅस बंद करा. म्हणजे थोडं किती 20-50% तरी शिजलेला असेल बटाटा. त्यानंतर काय करूया, कॉटनच्या कपड्यामध्ये घ्या, त्याला पिळून घ्या आणि मग सगळं त्याचं पाणी काढून घ्या त्या बटाट्यातलं. आणि असं मस्त सुक्कं असलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे आणि सगळं मॅच करून घ्यायचं. पूर्ण सडसडीत झालं पाहिजे बटाट्याचे कापं. सगळं एकदम एक असं सगळ्या साईडला म्हणजे सगळ्या बाजूनी कॉर्नफ्लॉवर मीठ सगळं लागलं पाहिजे बटाट्याला. त्याच्यानंतर आपण घेऊया वाटाणा. शिजलेला वाटाणा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काजू टाकतात, बट मला काजू नाही भेटले त्यामुळं मी बदाम आणि मनुके टाकलेले आहेत. त्यानंतर आपण घेतले काळी मिरी, जिरं आणि थोडासा आपला चाट मसाला. हे 4च प्रकार मी टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि मीठ टाकलं आहे. नंतर घ्यायचं थोडा बटाट्याचा बॅटर आणि थोडं मध्ये गॅप करून बॅटर टाकून घ्यायचं. त्याच्यावरती थोडं बटाट्याचं बॅटर टाकायचं आणि फक्त तळ हाताने प्रेस करायचं आहे बस. तुम्हाला 2 वेळा मी करून दाखवलं आहे बघा. फक्त प्रेस करायचं आहे आणि ह्याला काही जास्ती तेल जात नाही. मी फक्त 2 पळी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यातच मी 9 पीस फ्राय करून घेतलेले आहेत. एक म्हणजे 3 असे मी टाकलेत फ्राय करायला. आणि गोल्डन म्हणजे थोडंसं सोनेरी कलर येऊ द्या, जास्ती पण नको आपल्याला ते जळकट लागायला. तर सोनेरी कलर आला की पलटी मारून घ्या आणि साईडला ठेवून द्या, अजून क्रिस्पीपणा येईन त्याने. त्याच्यानंतर मस्त बघा झालेले आपले लच्छा टिक्की. तुम्ही घरी ट्राय करून बघा, मस्त बनते आणि आपला संध्याकाळचा नाश्ताही मस्त गरमागरम होईल. त्याच्यावरती मी दही टाकलेलं आहे, दही आणि गोड चटणी आणि बारीक शेव. मस्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा. मी तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ शेअर करत राहील. थँक्यू.